थोडा वेळ शॉवर खाली राहिल्यानंतर आराध्याला बरे वाटू लागले. तिने शॉवर बंद केले आणि कपडे घेण्यासाठी हात पुढे केला. तेव्हा तिला आठवले की तिने कपडे आणायला विसरली होती. तिने आजूबाजूला पाहिले तर तिथे टॉवेल किंवा बाथरोबही नव्हता. तेव्हा तिची नजर आकाशचा पांढऱ्या शर्टवर पडली, जो तिने काल घातला होता. आराध्याने मनात विचार केला, जर बाथरूममध्ये कोणी आलं तर त्यापेक्षा हाच घालून बाहेर जाते, नंतर बदलून घेईल. हे विचार करून तिने आकाशचा शर्ट घेतला आणि घातला. आकाशच्या शर्टतून अजूनही त्याचा सुगंध येत होता. त्याच्या शर्टतून येणाऱ्या आकाशच्या शरीराच्या सुगंधाने आराध्या मदहोश झाली होती. शर्ट तिला मांडीपर्यंत येत होता आणि त्याची बाहू आराध्याच्या हातापेक्षा मोठी होती. तिने स्लीव्हर्स वर सरकवल्या तेव्हा शर्टचा एक शोल्डर खाली आला. आराध्याने तोंड वाकडं करत म्हटले, काय बला आहे ही. मग तिने मनात विचार केला, सोड, लवकर जाऊन बदलून घेते. असे बोलून ती वॉशरूममधून बाहेर निघाली. तेवढ्यात रूमचा दरवाजा उघडला. आराध्याने आवाज ऐकून पटकन वर पाहिले तर समोर आकाश रॉय उभा होता. आकाशला इथे पाहून तिला लाजेसारखं झाले. एकतर तिने त्याचा शर्ट घातला होता आणि दुसरे म्हणजे तिच्याजवळ बदलण्यासाठी कपडे नव्हते. तिने लाजेने आपली नजर खाली केली आणि म्हणाली, सॉरी. आकाशने तिला वरपासून खालीपर्यंत पाहिले. मग तिच्याजवळ जाऊन तिची कंबर पकडून तिला आपल्याजवळ ओढत म्हणाला, आर यू ट्राईंग टू सेड्यूम मी. आकाशच्या डोळ्यात खोडकरपणा स्पष्ट दिसत होता. त्याने तिला आणखीन जवळ घेतले आणि तिच्या उघड्या खांद्यावर चुंबन घेतले. आराध्या शहरून गेली. ती स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होती की आकाशने तिला बाहूमध्ये उचलले आणि बेडच्या दिशेने घेऊन गेला. आता आराध्याला भीती आणि घबराटसारखं वाटू लागली. तिने अडखळत विचारले, मिस्टर मिस्टर रॉय, प्लीज, आपण काय करत आहात. तिचे डोळे अजूनही खाली झुकलेले होते. आकाश म्हणाला, मिसेस रॉय, तुम्ही विसरत असाल की डॉक्टरांनी तुम्हाला आराम करायला सांगितले आहे. पण तुम्ही तर वेगळ्याच जगात आहात. आराध्याने यावेळेस नजर वर करून त्याच्याकडे पाहिले. तिला त्याचे मिसेस रॉय हे शब्द सोडून दुसरे काहीच ऐकू आले नाही. हा शब्द तिच्या कानात घुमत होता. आता तिने स्वतःला आकाशच्या मिठीत सहज सोडले. आकाशने तिला बेडवर हळूच झोपवले आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, डोंट वरी, तुमच्या मर्जीशिवाय आम्ही कधीच आपल्या नात्यात पुढे जाणार नाही. आणि तसेही आपण उद्या कोर्ट मॅरेज करत आहोत. तुम्ही फक्त आराम करा. आणि राहिला प्रश्न माझ्या शर्टचा, तर तो माझ्यापेक्षा तुमच्यावर जास्त शोभून दिसत आहे. आराध्या लाजली. आकाशने तिच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि तिला ब्लँकेटमध्ये व्यवस्थित लपेटून म्हणाला, झोपा, रात्री तुमच्यासाठी माझ्याकडे सरप्राईज आहे. असे बोलून तो उठला आणि जाण्यासाठी वळाला. तेव्हा आराध्याने त्याचा हात पकडून त्याला थांबवले. आकाशने तिच्याकडे पाहिले तेव्हा आराध्याने त्याला आपल्या उशाजवळ बसायला आणि त्याच्या मांडीवर आपले डोके ठेवून ती झोपली. आकाशने आराध्याकडे पाहिले, जी त्याच्या मांडीवर झोपून त्याला पाहत होती. आराध्याने आकाशचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाली, थँक यू, माझ्या आयुष्यात आल्याबद्दल, मला स्वीकारल्याबद्दल, आयुषची आई बनवल्याबद्दल, इतकं प्रेम आणि सन्मान दिल्याबद्दल, त्या नरकातून वाचवल्याबद्दल, तुम्ही माझ्यासाठी जे काही केले आहे त्या प्रत्येक गोष्टीसाठी थँक्यू. आकाशने तिचा हात चुंबून म्हटले, थँक्यू तर मला म्हणायला पाहिजे. तुझ्यामुळे माझा मुलगा खुश आहे, मी खुश आहे, तर आम्हा दोघांनाही नवीन जीवन दिले आहे. आराध्याने तशीच आकाशची कंबर पकडली आणि डोळे मिटून म्हणाली, माझ्या जवळच राहा प्लीज. आकाश तिच्या केसावरून हात फिरवू लागला. आराध्याला आकाशची ही कृत्य खूप आवडत होती आणि थोड्याच वेळात तिला झोप लागली. आकाशने तिला पाहिले, मग हळूच तिचे हात आपल्या कमरेवरून बाजूला केले आणि तिचे डोके आरामात उशीवर ठेवून तिला व्यवस्थित झोपवले. मग त्याने तिच्या कपाळावर चुंबन घेतले आणि तिथून आपल्या रूमला जोडलेल्या स्टडी रूममध्ये गेला. त्या स्टडी रूमला 2 दरवाजे होते, एक आकाशच्या रूममधून आणि दुसऱ्या कॉरिडॉरमधून. आकाश आत गेला तेव्हा रणजित आधीच तिथे होता. त्याने आकाशला पाहताच विचारले, कुठे होतास तू. तुला माहीत आहे ना ही मीटिंग किती महत्वाची आहे. तरीही आकाश म्हणाला, मला माहीत आहे ही महत्वाची आहे, पण आराध्याने थांबायला सांगितले होते म्हणून थांबावे लागले. रणजितने पुढे काही विचारले नाही. फक्त लॅपटॉप ऑन करून कनेक्ट ॲपने सगळ्यांना मीटिंगमध्ये जॉईन केले. त्यांची ती मीटिंग साधारणपणे 6 वाजेपर्यंत चालली. 6 वाजता तो फ्री झाला आणि उठत म्हणाला, आज रात्रीसाठी सगळी तयारी झाली आहे. रणजित म्हणाला, ऑलमोस्ट डन. तू फक्त वहिनीला तयार होण्यास सांग, बाकी सगळं मी बघतो. आकाशने हो म्हणून मान हलवली आणि आपल्या रूममध्ये गेला. आकाशने तिथे आराध्याला पाहिले नाही. ती उठलेली होती. त्याने वॉशरूममध्ये चेक केले, पण ती तिथेही नव्हती. तेवढ्यात त्याची नजर बाल्कनीत पडली.
आराध्या बाल्कनीच्या रेलिंगजवळ उभी राहून मावळती संध्याकाळ पाहत होती. तिने अजूनही आकाशचा शर्ट घातलेला होता. संध्याकाळच्या थंड वाऱ्यामुळे तिला आराम मिळत होता आणि तिचे लांब केस हवेत लहरत होते. आकाशने मोठ्या प्रेमाने तिला पाहिले आणि मागून जाऊन तिच्या कमरेला घट्ट पकडले. आराध्या घाबरली, पण जेव्हा तिला तो परिचित सुगंध आणि स्पर्श जाणवला तेव्हा ती शांत झाली. तिने आपले डोके मागे आकाशच्या छातीवर टेकवले. आकाशने तिला असे पाहिले तेव्हा हसून म्हणाला, रिअली नाव यू आर सेडिक्टिंग मी. आराध्याने डचकून वर त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले, ज्यावर खोडकर डेव्हिलसारखं हसू होतं. आराध्या म्हणाली, मी कधीच सेड्यूक केलं. आकाशला तिला असे निरागसपणे विचारताना पाहून हसू आले. तो म्हणाला, तू अजूनही माझा शर्ट घातला आहेस. आय स्वेअर, तू जर तो बदलला नाहीस तर मी खरंच माझा कंट्रोल गमावून बसेल. मग तू मला कशासाठी दोष देऊ शकणार नाहीस. आराध्याला त्याचे हे बोलणे ऐकून धक्का बसला. तिचा चेहरा पूर्णपणे टोमॅटोसारखा लाल झाला. तिने हिम्मत करून म्हटले, पण इथे माझे कपडे नाहीत तर मी काय घालू. आकाशने तिची कंबर सोडली आणि तिचा हात धरून तिला आपल्यासोबत वॉर्डरूममध्ये घेऊन गेला, जिथे एक बाजूला आकाश आणि आयुषचे कपडे होते तर दुसऱ्या बाजूला आराध्याचे कपडे होते, ज्यामध्ये वेस्टर्न असो या इंडियन वेअर प्रत्येक प्रकारचे कपडे होते. आराध्या फक्त पाहतच राहिली. आकाश म्हणाला, जे आवडेल ते घाल, पण आज रात्रीसाठी माझ्याकडे तुझ्यासाठी एक स्पेशल ड्रेस आहे. असे म्हणून तिथे पडलेली पेपर बॅग उचलली आणि आराध्याला देत म्हणाला, जा बदलून घे. आय हॅव अ सरप्राईज फॉर यू. आराध्याने आकाशकडे पाहिले आणि हसून ती बॅग घेतली आणि बदलण्यासाठी गेली. आकाश तिची वाट पाहत होता, पण खूप वेळ झाला तरी आराध्या बाहेर आली नाही. तेव्हा आकाशने तिला आवाज दिला. तेव्हा आराध्याने थोडासा दरवाजा उघडला. आकाशने तिला असे पाहून विचारले, काय झालं, पूर्ण दरवाजा उघड. तेव्हा आराध्या म्हणाली, तो तो आकाश म्हणाला, काय झालं आराध्या, बोल ना. आराध्याने डोळे बंद करून लगेचच म्हटले, माझा हात जीभपर्यंत जात नाहीये. आकाशने एकदा तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहिले आणि म्हणाला, माय. आराध्याने त्याच्याकडे पाहिले आणि दरवाजा उघडून बाहेर आली आणि आकाशकडे पाठ करून उभी राहिली. आकाशने आपला चेहरा दुसऱ्या बाजूला वळवला. आराध्या आरशातून आकाशला पाहत होती. जेव्हा तिने आकाशला दुसरीकडे पाहताना पाहिले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आले. आकाशने तिच्या ड्रेसची झीप लावली. तेव्हा आराध्या त्याच्याकडे वळाली आणि त्याला पाहू लागली. आकाशने आराध्याला पाहिले, जी त्या क्रीम कलरच्या मर्मेड गाऊनमध्ये खूप सुंदर दिसत होती. तिच्या शरीराचा प्रत्येक कव्हर आकार त्या ड्रेसमध्ये स्पष्ट दिसत होता. आकाश तिच्या जवळ गेला आणि तिच्या गालावर चुंबन घेत म्हणाला, बी रेडी ऑन टाइम. असे बोलून तो स्वतः बदलण्यासाठी गेला. आराध्या फक्त त्याला बघतच राहिली. मग आराध्या ड्रेसिंग टेबलवर बसली आणि तयार होऊ लागली. तिने हलकासा मेकअप केला आणि केस कर्ल करून मोकळे सोडले. तिच्या डोळ्यातील काजळ तिला अधिक सुंदर बनवत होते. तिने लाल रंगाची लिपस्टिक लावली आणि पुन्हा एकदा स्वतःला आरशात पाहिले. ती स्वतःच्या लुकवर समाधानी होती. तेवढ्यात आकाश आला. जेव्हा त्याने आराध्याला पाहिले तेव्हा तो तिला पाहतच राहिला. त्याच्यासाठी तर जणू ती एक स्वप्न होती, जी आज सत्यात उभी होती. आकाशला असे पाहत असलेले पाहून आराध्याने विचारले, काय झाले, कुठे हरवलात. आकाशने तिचे हात पकडले आणि म्हणाला, यू लुकिंग गॉर्जियस. आराध्या हसली आणि म्हणाली, आपण कुठे जात आहोत. तेव्हा आकाश म्हणाला, ते सरप्राईज आहे, पण त्याआधी अजून काही. असे बोलून त्याने एक लाल रंगाचा ज्वेलरी बॉक्स काढला आणि तो उघडून आराध्याच्या समोर केला. यात हार्ट शेप पॅन्डल होते, ज्यात 2 हृदय जोडलेले होते आणि तिसरे त्यांच्यामध्ये होते. ते आराध्याला खूप सुंदर वाटले. आकाशने तिला म्हटले, हे आपल्या फॅमिलीला दर्शवते. आराध्या, भविष्यात आपण आपलं कुटुंब वाढू, पण आयुष, तो नेहमी माझा मोठा मुलगा राहील. आराध्याने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाली, आमचा. आकाशने तिला आपल्या बाहूमध्ये घेतले. मग त्याने तिला ते पॅन्डल घातले आणि म्हणाला, चल निघूया. असे बोलून त्याने तिचा हात पकडला आणि तिला आपल्यासोबत घेऊन चालू लागला. आकाशने आराध्याला कारमध्ये बसवले आणि तो स्वतःही तिच्यासोबत कारमध्ये बसला आणि ड्रायव्हरला कार सुरू करायला सांगितली. ड्रायव्हरने गाडी पुढे घेतली. ते शहराला मागे सोडून पुढे जात होते. जेव्हा आराध्याने पाहिले तेव्हा तिने विचारले, पण कुठे जात आहोत. आकाश म्हणाला, संयम ठेव, लगेच कळेल. आराध्या पुन्हा बाहेर पाहू लागली. तेव्हा आकाशने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि हळूहळू कुरळू लागला. आराध्याने त्याच्याकडे पाहिले तेव्हा आकाशने तिला ओढून आपल्या बाहूमध्ये घेतले. आकाशच्या या कृत्याने आराध्या डचकली आणि थेट त्याच्या छातीशी लागली. आराध्याने स्वतःला सावरत त्याच्याकडे पाहिले तेव्हा आकाशने तिच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि म्हणाला,
असेच राहा प्लीज. आराध्या काही बोलली नाही आणि स्वतःला तसे सोडून दिले. साधारण अर्धा तासानंतर ते आपल्या ठिकाणावर पोहोचले. आकाश गाडीतून बाहेर आला आणि त्याने आराध्याचा हात पकडून तिला गाडीतून बाहेर काढले. आराध्याने पाहिले तर तिथे खूप अंधार होता. तिने प्रश्नार्थक नजरेने आकाशकडे पाहिले. तेव्हा आकाश म्हणाला, जस्ट वेट अ सेकंड. असे बोलून त्याने आपल्या फोनमध्ये काहीतरी केले. तेव्हा लगेचच सगळ्या लाईट्स ऑन झाल्या. ती जागा समुद्रा किनाऱ्यावर होती आणि तिथे खूप साऱ्या फिअर लाईट्सने सजावट केली गेली होती. एक गोलाकार टेबलवर फुलांच्या पाकळ्यांनी हृदय बनवले होते आणि तो गोलाकार टेबल एक मोठ्या फुलांच्या पाकळ्यांनी बनवलेल्या हृदय आकाराच्या डिझाईनच्या मध्यभागी ठेवला होता. जिथे आराध्या उभी होती तिथून त्या टेबलपर्यंत जाण्याच्या रस्त्यावर गुलाबाच्या पाकळ्या विखुरलेल्या होत्या. चारही बाजूला फेरी लाईटचा प्रकाश सुंदर पसरला होता आणि समुद्राच्या लाटांचा आवाज वातावरणाला अधिक रोमॅन्टिक बनवत होता. आराध्या हे सर्व पाहून खूप खुश झाली आणि उत्साहित होऊन म्हणाली, वाव, इट्स सो ब्युटिफुल. मग तिने आकाशकडे पाहिले जो तिला पाहत होता आणि तिला खुश पाहून तोही आनंदी होत होता. आकाशने तिच्या पुढे आपला हात केला तेव्हा आराध्यानेही आपला हात त्याच्या हातात ठेवला. आकाशने तिचा हात पकडला आणि पुढे गेला. त्याने तिला त्या टेबलजवळ आणून खुर्चीवर बसवले आणि स्वतःही समोरच्या खुर्चीवर बसला. आराध्या म्हणाली, हे सगळं? तेव्हा आकाश म्हणाला, आराध्या, मी तुला फक्त 2 दिवसापूर्वी भेटलो आहे, पण आता तू माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहेस आणि तसंही आपण उद्या लग्न करत आहोत. म्हणून मी तुला डेटवर आणू इच्छित होतो. तुझ्यासोबत थोडा वेळ घालवू इच्छित होतो. बरं, बाकीच्या गोष्टी नंतर. आधी डिनर कर. आराध्याने हो म्हटले. तेव्हा आकाशने 2दा टाळी वाजवली. तेव्हा तिथे एक सेवक डिनर घेऊन आला. खरे तर रणजितने हे सगळं आधीच व्यवस्था केली होती. डिनर आल्यानंतर दोघांनीही डिनर सुरू केला. सेवकाने त्यांना रेड वाईन दिली. दोघांनाही डिनर केला. तेव्हा आकाशने पुन्हा आराध्याला म्हटले, चल माझ्यासोबत. यावेळेस आराध्याने कोणताही प्रश्न विचारला नाही. ती शांतपणे त्याचा हात पकडून त्याच्या सोबत चालू लागली. आराध्याने त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायला सुरुवात केली होती. शेवटी तिच्या आईनंतर हाच तो माणूस होता ज्याने तिची इतकी काळजी घेतली होती, इतके प्रेम दिले होते. आराध्या आणि आकाश दोघेही एकमेकांची गरज बनले होते. त्यांना भेटून फक्त 2 दिवस झाले होते, पण म्हणतात ना, प्रेम वेळ आणि दिवस पाहत नाही. एक क्षणात कोणाच्या तरी प्रेमात पडायला पुरेसा आहे. कदाचित तेच या दोघांबाबतीत झाले होते. आकाशने आराध्याला समुद्राच्या किनाऱ्यावर आणून उभे केले आणि वर आकाशात बघायला सांगितले. जेव्हा आराध्याने वर पाहिले तेव्हा लगेचच आतिषबाजी सुरू झाली. ते दृश्य खरंच खूप सुंदर होतं. तिच्या डोळ्यातही आतिषबाजीसारखी चमक होती आणि हलकीशी ओलावाही. तेवढ्यात त्या आतिषबाजीतून काही शब्द तयार होऊ लागले. जेव्हा आराध्याने लक्ष देऊन पाहिले तेव्हा आकाशात मॅरी मी असे लिहिलेले होते. हे पाहताच तिचे डोळे मोठे झाले. तिने वळून आकाशकडे पाहिले जो तिला मोठ्या प्रेमाने बघत होता, जणू तिच्या उत्तराची वाट पाहत होता. आराध्या काही बोलली नाही, फक्त पटकन त्याच्या छातीशी बिलगली. कदाचित आजपेक्षा ती कधीच जास्त खुश झाली नव्हती, किंवा असे म्हणू शकतो की आकाशच्या येण्याने तिच्या आयुष्यात नंदाने दस्तक दिली होती. आकाशनेही तिला मोठ्या प्रेमाने आपल्या बाहूमध्ये घेतले. मग तो तिच्यापासून वेगळा झाला आणि आपल्या खिशातून एक बॉक्स काढून आराध्यापुढे करत आपल्या एक गुडघ्यावर बसला आणि म्हणाला, आराध्या, विल यू बी मिनी फॉर एव्हर? विल यू मॅरी मी? आराध्याच्या डोळ्यात अश्रू होते. तिने काही न बोलता आपली मान हलवून हो म्हटले आणि आपला हात आकाशच्या दिशेने पुढे केला. आकाशने आनंदाने आराध्याला रिंग घातली आणि उभा राहून तिला आपल्या जवळ ओढले आणि तिच्या ओठांचे बेभानपणे चुंबन घेऊ लागला. आराध्याने आपले डोळे बंद करून घेतले आणि त्याच्या शर्टला घट्ट आपल्या मुठीने पकडले. आकाश फक्त बेभानपणे तिचे चुंबन घेत होता. तो हा क्षण थांबवून नेहमी जपून ठेवू इच्छित होता. थोड्या वेळाने आकाशला जाणवले की आराध्याचा श्वास थांबलेला आहे. तेव्हा त्याने तिला सोडले. आराध्या आपला श्वास नॉर्मल करण्याचा प्रयत्न करू लागली. तेवढ्यात आकाशने पुन्हा एकदा हळूच तिच्या ओठांना स्पर्श केला आणि तिच्या कानाजवळ येऊन म्हणाला, थँक यू सो मच जान. आराध्या फक्त त्याला पाहत होती, जणू विश्वास करण्याचा प्रयत्न करत होती की हे खरं आहे. तिच्यासमोर उभा असलेला हा हँडसम माणूस तिचा आहे, तिचा होणारा पती आहे. आकाशने हसून तिला छेडत म्हटले, आय नो आय एम हँडसम, बट इफ यू कीप स्ट्रिंग ॲट मी लाईक दिस अ माइट लॉस कंट्रोल ऑफ माय डिस्ट्रेस. त्याच्या या बोलण्यावर आराध्या लाजून गेली आणि इकडे तिकडे पाहू लागली.
तिला असे पाहून आकाशला हसू आले. तो म्हणाला, "हाऊ क्यूट, यू लुकिंग लाईक अ काश्मीरी ॲपल." आराध्याने हे ऐकले तेव्हा ती आणखीन लाजली आणि त्याच्या छातीवर मारत म्हणाली, "मिस्टर रॉय, बी इन युअर लिमिट्स." आकाश काही बोलला नाही, फक्त तिथे किनाऱ्यावर बसला. तेव्हा आराध्याही त्याच्या जवळ बसली. तिने आपले डोके आकाशच्या खांद्यावर ठेवले. आकाशने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि ते त्या शांत प्रेमाची जाणीव अनुभवू लागले. ते दोघे कमीच बोलत होते, पण एकमेकांसाठी असलेले त्यांचे प्रेम पवित्र होते. आराध्याने मनात विचार केला, जर त्या दिवशी आकाशच्या जागी दुसरं कोणी असते तर ना जाणे तिचं काय झालं असतं. तर दुसरीकडे आकाश कृतज्ञ होता की त्याला आराध्या मिळाली. थोडा वेळ दोघे बसून राहिले. तेव्हा आकाशने आराध्याकडे पाहिले तर ती त्याच्या खांद्यावर डोके ठेवून आरामात झोपली होती. आकाशनेही तिला उठवले नाही. त्याने तिला आपल्या बाहूमध्ये उचलले आणि कारच्या दिशेने चालू लागला. जेव्हा ड्रायव्हरने त्यांना येताना पाहिले तेव्हा त्याने त्यांना ग्रीट केले आणि कारचा दरवाजा उघडला. आकाशने आराध्याला आरामात गाडीत बसवले आणि स्वतःही तिच्या शेजारी बसला आणि पुन्हा आराध्याचे डोके आपल्या खांद्यावर ठेवले. ड्रायव्हरने गाडी घराच्या दिशेने वळवली आणि साधारण पाऊण तासानंतर ते मेन्शनमध्ये पोहोचले. आकाशने पुन्हा तिला बाहूमध्ये उचलले आणि आपल्या रूममध्ये न नेता आयुषच्या रूममध्ये नेऊन झोपवले. त्याच्या हालचालीमुळे आयुषने थोडीशी नजर उघडून पाहिली. तेव्हा आराध्याला आपल्या जवळ पाहून तो खुश झाला आणि तिला मिठी मारून झोपी गेला. तर आकाश बदलण्यासाठी आपल्या रूममध्ये गेला आणि परत येऊन आयुषच्या दुसऱ्या बाजूला झोपला. तो त्या दोघा मायलेकांना शांतपणे झोपलेलं पाहत होता. त्यांना शांतपणे झोपलेलं पाहून आकाशलाही शांतता मिळाली होती. त्याने त्या दोघांच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि त्यांना बघता बघता त्यालाही झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आराध्याला जाग आली तेव्हा तिथे पाहिले की ती घरात होती. तिने आपल्याजवळ झोपलेल्या त्या निरागस मुलाकडे पाहिले, जो तिला चिटकून झोपलेला होता. तिने त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि उठून त्याला ब्लँकेटने कव्हर करून आकाशच्या रूममध्ये गेली. आकाश नुकताच शॉवर घेऊन बाहेर आला होता. त्याने फक्त टॉवेल घातलेला होता आणि दुसऱ्या टॉवेलने आपले केस सुकवत होता. तेवढ्यात आराध्याने दरवाजा उघडला. तेव्हा आकाशला असे पाहून तिला धक्का बसला. ती एक क्षणासाठी जागेवर थिजली आणि लगेचच आपल्या डोळ्यांवर हात ठेवून मागे वळाली आणि घाईत म्हणाली, "आय एम सॉरी, आय एम सॉरी." आकाशला तिच्या या कृत्यावर खूप प्रेम आले. तो तिला अजून चिडवण्यासाठी तिच्या जवळ आला आणि म्हणाला, "मिसेस रॉय, सवय करून घ्या मला असे बघायची, कारण आजपासून तर आम्ही ऑफिशियली तुमचे होऊन जाऊ." आकाशने हे सर्व तिच्या अगदी जवळ येऊन म्हटले होते. त्याचा तो हळू आवाज, मदहोशीने भरलेला आवाज आराध्याच्या शरीरात एक वेगळीच संवेदना निर्माण करत होता. तेवढ्यात आकाशने अचानक तिला पकडून आपल्याकडे वळवले. आराध्याचे डोळे अजूनही बंद होते. आकाशने तिच्या ओठांना हळूच आपल्या ओठांनी स्पर्श केला आणि वॉर्डरूमच्या दिशेने गेला. जेव्हा आराध्याला वाटले की आकाश निघून गेला आहे तेव्हा तिने आपले डोळे उघडले. तिचे हृदयाचे ठोके अजूनही रोलर कोस्टर सारखे धावत होते. ती लवकरच वॉशरूममध्ये फ्रेश होण्यासाठी गेली. आकाश कपडे बदलून आला होता. त्याने रॉयल ब्ल्यू कलरची शेरवानी घातली होती आणि सोबत गोल्डन बॉर्डरचा मरून कलरचा दुपट्टा घेतला होता. त्याने पाहिले तर आराध्या तिथे नव्हती, म्हणून त्याने वॉशरूमचा दरवाजा ठोकला आणि विचारले, "आराध्या, तू आत आहेस का?" तिथे आराध्याने हो म्हटले. तेव्हा आकाश आरशासमोर उभा राहून तयार होऊ लागला आणि आराध्याची वाट पाहू लागला. थोड्याच वेळात आराध्या वॉशरूममधून बाहेर आली. तिने बेबी पिंक कलरचा बाथरोब घातला होता आणि तिचे केस अजूनही ओले होते, ज्यामुळे बाथरोब जागोजागी ओला झाला होता. आकाशने तिला पाहिले आणि म्हणाला, "तुझ्या लग्नाचा जोडा वॉर्डरूममध्ये आहे." आराध्या त्या दिशेने जाऊ लागली तेव्हा आकाशने तिचा हात पकडून तिला थांबवले. आराध्याने त्याच्याकडे पाहिले तेव्हा आकाशने आपला हात तिच्या पुढे केला, ज्यात मोरपंख आणि बासरीचे ब्रॅच होते. आराध्याने तो ब्रॅच घेतला आणि त्याची पिन हळूच आपल्या ओठांनी पकडली. पण तिने आकाशची शेरवानी नीट केली आणि त्याच्या पॉकेटवर तो ब्रॉश लावले. आकाश आराध्याची प्रत्येक कृती मोठ्या प्रेमाने पाहत होता. तेवढ्यात तिथे आयुष आला आणि म्हणाला, "मम्मा, डॅडा, मलाही आपलं लग्न बघायचं आहे, मलाही तयार करा." त्या दोघांनीही त्याला हसून पाहिले आणि मग आकाशने त्याला बाहूमध्ये उचलून म्हटले, "चला, तुमचे डॅडा तुम्हाला रेडी करतील." असे बोलून त्याने आयुषचे कपडे घेतले आणि वॉशरूमच्या दिशेने गेला आणि आराध्या ही वॉर्डरूममधून आपले कपडे घेऊ लागली. चौथा भाग लवकरच येत आहे. एक नजर, एक स्पर्श आणि दोघांच्या हृदयात वाढत जाणारी ओढ. सबस्क्राईब नाऊ.